अर्जुन हार घेऊन उभा असतो फक्त. इथे सगळेजणच त्याला सांगत असतात, अरे हार घाल हार घाल, पण तो तसाच स्तब्ध उभा असतो, कारण त्याला त्याचं आणि सायलीचं लग्न आठवत असतं. इथे तन्वी बेचैन होते. ती सारखी हार घाल ना हार घाल ना, आणि बाकीचे सगळे पण पूर्णा आजी, अश्विन, प्रताप सगळेजणच म्हणत असतात हार घाल हार घाल. इथे तो तसाच उभा. तेव्हा अश्विन त्याचा हात पकडतो आणि हळूहळू वरती करत असतो. इथे तन्वी आपली मान खाली घेते आणि अर्जुनचा हात पकडते आणि स्वतःलाच हार घालून घेते. इथे सगळेजणांनाच दिसतंय हे काय चाललंय, पण कोणीही काही बोलत नाही. दुसरीकडे इकडे जी देवी आईकडे सायलीनी प्रार्थना केली असते ती फळाला येते. इथे ट्रॅफिक हवालदार म्हणतो, रस्ता मोकळा झालाय, तुम्ही जाऊ शकता. तर रिक्षेवाला म्हणतो, मी रिक्षा काढतो, या तुम्ही. त्या दोघीजणी खुश होतात. इथे अर्जुन आणि प्रिया विधीसाठी बसतात. इथे प्रियाला सारखं हेच वाटत असतं की पटापट पटापट लग्न हो आणि एकदाची ती सुटो. आणि ती सारखं गुरुजींना सांगत असते पटापट आटपा ना. तेव्हा इथे कल्पना आणि बाकीचे लोक म्हणतात, अगं हे विधी आहेत, हे सावकाशच होतात आणि तसंच केलं पाहिजे. तर ती हां हां करते, पण सारखं गुरुजींना बोलत असते की लवकर आटपा ना लवकर आटपा ना. ही पाऊण तासाचा एपिसोड ठेवतात, पण अर्धा वेळ तर फ्लॅशबॅकमध्येच जातो, कारण हे विधी चालू असताना अर्जुनला त्याचं आणि सायलीचं लग्न आठवतं आणि तेच त्या दोघांचे एकमेकांबरोबर घालवलेले क्षण आठवतात. इकडे सायली रिक्षेने त्या जागेवर येऊन पोचते जिथे लग्न असतं. ती आणि कुसुमताई बघत असतात. इथे अर्जुनला सारखं त्या विधीमध्ये त्याचं आणि सायलीचं लग्न झालेलंच आठवत असतं. सगळा फ्लॅशबॅकच सारखा दिसत असतो. तन्वी त्याचा हात पकडून पटापट सगळे विधी पूर्ण करायचे असतात म्हणून ती भराभर करत असते. इकडे गुरुजी म्हणतात मंगळसूत्र आणा. कल्पना विमलला म्हणते मंगळसूत्र आण, आणि नंतर कल्पना ते मंगळसूत्र अर्जुनच्या समोर ठेवतो, पण तो काही पकडत नाही. त्यामुळे तन्वीच ते घेते आणि स्वतःजवळ ठेवते. इकडे बाहेर कुसुमताई आणि सायली दोघीजणी उभ्या असतात. सायली म्हणते, इथे तर खूप पहारा आहे, आतमध्ये कसं जायचं गं? तर कुसुमताई म्हणते, मी तुला फक्त सांगितलं नव्हतं की मी तुझी मदत करेन आणि ते मी करून दाखवणार आहे म्हणून. इथे सायलीला कळत नाही कुसुमताई काय बोलते. ती म्हणते, काय म्हणतेस आणि तू कसं करणार आहेस हे सगळं? तेवढ्यातच बँडवाल्यांचा आवाज येतो आणि ती म्हणते, बघ झाली तुझी सोय आत जाण्याची. ती म्हणते, काय? आणि इथे बँडवाले सगळे सायली आणि कुसुमच्या बाजूला येऊन उभे राहतात आणि हा बँडवाला आणलेला असतो मीरा आणि सत्यानी. ते दोघंजणं कुसुमताईला मदत करत असतात. इथे सायली एकदम चक्रावून जाते, हा बँडवाला इथे कसा आणि ह्यानी कसं जायचं म्हणून. तर इथे मीरा आणि सत्या म्हणतात, आम्ही तुम्हाला आतमध्ये पोचवणार आणि तुमचं प्रेम तुम्हाला मिळवून देणार. इथे सायली म्हणते, कुसुमताई हे कोण म्हणून. तर इथे कुसुमताई म्हणते, ही मीरा, अगं सांगलीची मावशी नाही का, तिची नात. सायली सत्या आणि मीराचे आभार मानते की त्यांनी या कामगिरीत कुसुमताईची आणि तिची मदत केली म्हणून. इथे सत्या नाचतच असतो बँडवाल्यांच्या तालावर. इथे सायली म्हणते, पण तुम्ही मला आतमध्ये कसं पोचवणार. तर इथे मीरा आणि सत्या म्हणतात असं. मीरा आपली पिशवी उघडते तेव्हा सत्या त्याच्यातून बँडवाल्यांची टोपी घेतो आणि सायलीला घालतो, आणि बाकीचे कपडे म्हणजे कोट मीरा आणि कुसुमताई तिला घालतात सायलीला, आणि ती तयार होते. सत्या आणि मीरा म्हणतात की तू बँडवाला बनून आतमध्ये ह्यांच्याबरोबर जायचं, तुला कोणीही बघणार नाही म्हणून. आणि इथे सायली तयार होते आणि ते दोघंजणं तिथून निघून जातात, मीरा आणि सत्या. इथे सायली बँडवाला बनून आतमध्ये त्यांच्याबरोबर घुसते. सिक्युरिटीवाल्यांना कळत नाही की ही सायली आहे आणि हिला अडवायचं असतं म्हणून. दुसरीकडे इकडे गुरुजी म्हणत असतात की मंगळसूत्र घाला म्हणून. इथे कल्पना अर्जुनसमोर ते ताटली ठेवते मंगळसूत्राची, पण तो काही ते मंगळसूत्र उचलत नाही. तेव्हा कल्पना त्याला जबरदस्ती करते, तेव्हा तो घेतो. आणि तेवढ्यातच इकडे बँडवाले बँड वाजवत असतात. हे लोक म्हणतात, हे कसला आवाज येतोय. इथे गुरुजी मंगळसूत्र घालण्याचं सांगत असतात, ते काहीच ऐकायला येत नाही आहे. हा बँडवाला काय एवढा बँड वाजवतोय म्हणून सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं. तेवढ्यात गुरुजी बोलत असतात की हे मंगळसूत्र आता, तर परत बँडचा आवाज येतो आणि तो बँड ही सायली वाजवत असते मुद्दामून. सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं की बँडवाला असं कसा वेळी घालतोय. आणि पूर्णाजी म्हणते, गुरुजी काय बोलतात हेच कळत नाही आहे, या बँडवाल्यांना कोणी सांगितलं इकडे आत्ता बँड वाजवायला म्हणून. इथे अर्जुन हातात मंगळसूत्र घेऊन बघतो तर ती बँडवाला म्हणजेच सायली तिकडे समोर येऊन उभी राहते आणि सगळेजणच आश्चर्यचकित होतात की ही पोचली आणि बँडवाला बनून. इकडे सायली सगळ्यांकडे बघते आणि हळूहळू आपली टोपी आपला कोट काढते आणि सगळेजण आश्चर्याने उभे राहतात. सायलीला बघून अर्जुनला खूप आनंद होतो आणि सायली पण त्याच्याकडे बघते, तिलाही खूप आनंद होतो आणि ती म्हणते, अर्जुन सरांची बायको आली आहे त्यांच्याशी लग्न करायला. इथे तन्वी
तिचा चेहरा बघण्यासारखा होतो. इतकी सिक्युरिटी असताना इतकं सगळं करूनसुद्धा सायली इकडे पोचलीच. इथे अर्जुन खूप आनंदात असतो. त्याला हसायला येतं. पहिल्यांदा लग्नात तो हसताना दिसलाय. इथे तेवढ्यात प्रतिमा आत्या पण येते आणि तीसुद्धा बघायला लागते सायलीचे हे सगळे प्रयत्न आपल्या नवऱ्यापर्यंत पोचायला. ते कल्पना म्हणते, किती निर्लज्ज आहेस ग, इतक्यांदा अडवलं तुला तरी परत आलीस. तेव्हा ती सायली कल्पनाला म्हणते, आई मी तुमचा आदर करते. मागच्या वेळेला पण तुम्ही मला इथून काढलेलं, पण यावेळेला मी माझं म्हणणं पूर्ण करणार. माझं आणि अर्जुन सरांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आताच प्रिया बोलायला लागते, तू खोटं बोलतेस. त्याचं आणि माझं लग्न होतं आहे. तू मध्ये मध्ये येतेस आणि आता मी अर्जुनची बायको बनणार आहे. तू कशाला का मध्ये येतेस, निर्लज्ज कुठची. तुला बोलवलं नाही काही नाही तरी आपली मध्ये येते. हे सगळं ऐकून अर्जुनसुद्धा चिडतो आणि तो तन्वीला गप्पा बसायला सांगतो आणि म्हणतो, तू जे बोलतेस ते मी कधीच मान्य करणार नाही. आणि इथे सगळेजणच आश्चर्याने बघायला लागतात, कारण तो इनडायरेक्टली हेच सांगतोय की सायली जे बोलते ते बरोबर आहे. माझं तिच्यावर प्रेम आहे आणि तन्वीवर नाही. इथे रविराज म्हणतात की हे जे काय बोलायचं आहे ते लग्नानंतर. आता आधी लग्न होऊन दे, सगळे विधी पार पाडून देत आणि नंतर काय ते बोलूया. काय मूर्ख आहे का, डोक्यावर पडला आहे का. इथे ते दोघं जण सांगतायत सायली आणि अर्जुन की आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि हा मूर्ख बाप म्हणतोय की माझ्या पोरीचं याच मुलाशी लग्न करायचं आहे ज्याचं प्रेम नाही आहे तिच्यावर. इतका कोणी मूर्ख बाप असू शकतो का, जिथे त्याला धडधडीत समोर कळतंय, तो स्वतःच्या तोंडून बोलतोय की माझं हिच्यावर प्रेम नाही आहे आणि बाप म्हणतोय की नाही त्याच्याशीच लग्न करायचं आहे. कोणता असा बाप असेल. इकडे सायली म्हणते, रविराज सर मी तुमचा खूप आदर करते. मला असं नाही वाटत की तुम्हाला हे माहिती नसेल की प्रेम काय असतं. आणि तो एकदम गप्प बसतो. इथे प्रतिमा पण सायलीकडे बघत असते आणि तिला सगळ्या गोष्टी पटत असतात. अर्जुन आणि सायलीचं रिॲक्शन ती बघत असते आणि तिला वाटत असतं की अर्जुन आणि सायली हे दोघं जण एकत्र यायलाच हवे. इकडे सगळेजण पूर्णा आजी, कल्पना, प्रिया आणि सगळेच जण सायलीला ओटसूट बोलत असतात की कशी मूर्ख आहे, इकडे आली आहे, लग्न तोडायला आली आहे. अश्विन आणि अस्मिता पण तिला किती बोलतात. अश्विनचा काय संबंध आहे, तो कसा बोलतोय तिला हेच कळत नाही. अर्जुनला हे सगळं ऐकून राग येत असतो. प्रिया रागाने सायलीजवळ तिला म्हणते, तू जात नाही आहे ना, मी तुझा हात पकडून इथून घेऊन जाते तुला म्हणून. ती तिचा हात पकडते. तेवढ्यातच अर्जुन ओरडतो की सोड माझ्या बायकोला म्हणून. आणि इथे सगळेच जण थक्क होऊन अर्जुनकडे बघत असतात आणि तो म्हणतो, तुझं वागणं मी खूप खपवून घेतलं, सोड त्यांना म्हणून. आणि इथं अर्जुन चिडून तन्वीला बोलत असतो आणि हे सगळं पूर्णा आजी, कल्पना, रविराज, प्रतिमा, अस्मिता, अश्विन सगळेजण बघतात. पण अजूनही त्यांच्या डोक्यात ट्यूब पेटत नाही आहे की अर्जुनचं सायलीवर प्रेम आहे, तर का जबरदस्ती त्या प्रियाशी लग्न लावत आहेत त्याचं. इतके मठ्ठ लोक आहेत की त्यांना हेच कळत नाही आहे, जबरदस्तीने लग्न लावत आहेत. इथे पूर्णा आजी अर्जुनला म्हणते, खबरदार जर का तू तिथून उठला असतं आणि तिथून निघालं असतं, तू मला वचन दिलं आहेस त्यामुळे तू तिथून हलू शकत नाहीस. इथे अर्जुन तिकडच्या तिकडेच उभा आहे. सायली सगळ्यांचे हात जोडून माफी मागते आणि म्हणते, तुम्ही जबरदस्तीने त्यांचं लग्न का करतायत, ते प्रियाशी लग्न करायला तयार नाही आहेत. तर इथे तन्वी म्हणते असं नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, मग हे त्यांना बोलू नये ना त्यांच्या तोंडून. इथे अर्जुन काहीच बोलत नाही आणि घरचे सगळे आश्चर्याने अर्जुनकडे बघत असतात. इथे तन्वी सिक्युरिटीवाल्यांना बोलवते आणि सिक्युरिटीवाल्याच्या थोबाडीत मारते की तुम्ही हिला आतमध्ये कसं येऊ दिलं आणि तुमचं लक्ष कुठे होतं, आता हिचा हात पकडा आणि फरफटत हिला बाहेर घेऊन जा म्हणून. ते सिक्युरिटीवाले सायलीच्या जवळ येतात आणि तिला पकडायला जाणार. तेवढ्यातच अर्जुन त्यांचा हात पकडतो आणि म्हणतो, खबरदार कोणी माझ्या बायकोला हात लावला तर. इथे सुभेदार आणि किल्लेदार मूर्ख आहेत का, तन्वी कशी वागते हे त्यांना काही दिसत नाही आहे. आणि इथे एका स्त्रीला दुसरी स्त्री म्हणते आहे की तिला पकडून फरफटत घेऊन जा, हे त्यांना पटतं आहे. किती निर्लज्ज लोक आहेत दोन्ही, कोणत्या थराला गेलेत, गुंडगिरी करायला. इथे अर्जुन सायलीच्या बाजूने उभा राहतो आणि म्हणतो, खबरदार कोणी तिला हात लावला तर, माझ्या बायकोला हात लावायचा नाही. हे ऐकून सगळेजण थक्क होतात आणि सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात.